नमस्कार, मी अश्विनी माझ्या रेसिपी चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे वांगा आणि बटाट्याची भाजी। इथे मी वांगी 8 घेतलेली आहेत, 2 बटाटे घेतलेले आहेत। आता मी वांगी कट करून घेणार आहे। मी वांग्यांचे हिरवे देठ ठेवणार आहे। हिरवे देठ ठेवल्यामुळे वांग्याला खूप मस्त टेस्ट येते। वांगी किडलेली असतात त्यामुळे बघूनच कापावी लागतात। मी वांगी आणि बटाटे पाण्यामध्येच ठेवणार आहे, नाहीतर काळी वांगी आणि बटाटा पण काळा पडू शकतो। पाहू शकता मी इथे घेतलेला आहे लसूणच्या 4 पाकळ्या, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता। कढई मी आता गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे। इथे मी तेल घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर मी इथे मोहरी घेणार आहे। मोहरी तडतडली की मी कढीपत्ता घालत आहे। कढीपत्ता मस्त तडतडला आता मी लसूण घालत आहे। लसणीच्या 4 पाकळ्या ठेचून घालत आहे। लसूण चांगला भाजला की मी आता कांदा घालत आहे। कांदा मस्त भाजून घ्यायचा। कांदा छान भाजला तरच भाजीला मस्त चव येते। कांदा चांगला भाजण्यासाठी मीठ घालून घेत आहे। मिठामुळे चांगला कांदा भाजला जातो। कांदा भाजल्यानंतर मी टोमॅटो घालत आहे। टोमॅटो पण मिठामुळे चांगला स्मॅश होतो। कांदा टोमॅटो मस्त भाजून घ्यायचा। आता मी घालत आहे अर्धा चमच हळद, 3 चमच तिखट मसाला, आपला तिखट लाल तिखट। मस्त तेलामध्ये मी लाल तिखट परतवून घेत आहे। आता मी अर्धा चमच गरम मसाला घालत आहे। हे पाणी बटाटा आणि वांग्याचं पाणी काढून घ्यायचं।
ह्याच फोडणीमध्ये मी बटाटा आणि कांदा वांगी घालत आहे. पाहू शकता भाजीला कसा कलर आला आहे. अर्धी वाटी मी गरम पाणी घालत आहे. बटाटा एखाद्या वेळी शिजतो, पाणी घातलं की पटकन बटाटा शिजून येतो, त्यासाठी मी अर्धी वाटी पाण्याचा वापर केला आहे. कोथिंबीर घातली आहे मी. आता मी 10 मिनिटं भाजीला वाफ देणार आहे. वांग बटाट्याची भाजी तयार आहे.